राहुरीकरांनो, कपडे, साड्या आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी आता एकच विश्वासार्ह ठिकाण वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी. इथं मिळतील होलसेल भावात आकर्षक साड्या, लेटेस्ट रेडीमेड कपड्यांचा मोठा संग्रह आणि स्वतंत्र जीन्सवेअर दालन. पुरुषांसाठी ट्रेंडी शर्ट, टी शर्ट, जीन्स, महिलांसाठी सुंदर साड्या आणि ड्रेस मटेरियल, तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे शालेय गणवेश आणि दर्जेदार स्कूल बॅग्स. तालुक्यातील सर्व शाळांचे गणवेश एकाच छताखाली उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, परवडणारे दर आणि ग्राहकांचा विश्वास. आजच भेट द्या वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. फॅशन, गुणवत्ता आणि बचत यांचा परिपूर्ण संगम. वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो, राहुरीकरांची पहिली पसंती. नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर लगाम घालण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने मोठा धक्का देत राहुरी तालुक्यातील सोनगाव सातरळ शिवारात रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार उघडकीस आणला आहे. या कारवाईत तब्बल 12,02,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मोटकुळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोनगाव सातरळ येथील साई बालाजी फर्निचर शेजारील पत्र्याच्या गोडाऊनमध्ये रेशनिंगचा गहू व तांदूळ काळ्या बाजारासाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व त्यांच्या पथकाने छापा टाकला असता यासीर सादिक तांबोळी वय 26 राहणार सोनगाव सातरळ हा गोडाऊनमध्ये आढळून आला. चौकशीत त्याने आजूबाजूच्या रेशन दुकानांमधून धान्य काळ्या बाजाराने खरेदी केल्याची कबुली दिली. या कारवाईत 6,990 किलो गहू, 121 गोण्या व 5,860 किलो तांदूळ, 117 गोण्या असा एकूण 12,850 किलो धान्यसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून एकूण मुद्देमालाची किंमत 12,02,700 रुपये इतकी आहे. आरोपीसह मुद्देमाल राहुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून जीवनावश्यक वस्तू अधिनियम व कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे रेशनिंग धान्याच्या काळा बाजारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक पातळीवर कोणाच्या आशीर्वादाने हा काळा बाजार सुरू होता याबाबत चर्चा रंगू लागली आहे. प्रशासन यापुढे कोणती मोठी नावे उघड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.